सह महाराष्ट्र हादरलेला आहे, कारण परळीतल्या अपघातात सरपंचाचा जागीच मृत्यू झालाय। राखेची वाहतूक करणाऱ्या टिपरनं दुचाकीस्वाराला उडवलं आणि यात विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला। हा अपघात आहे की घातपात याचा तपास आता पोलीस करतायत। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला महिनाही उलटलेला नाही, त्यातच आता दुसऱ्या एका सरपंचाचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे। सरपंचाच्या मृत्यूनं बीड हादरलेला आहे। याआधी देखील आपल्याला माहिती आहे की बीडमध्येच एका सरपंचाची हत्या झाली होती आणि त्यामुळे आता या सरपंचाला अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे की काही घातपात झाला असा प्रश्न उपस्थित झाला आहे। तर परळीतल्या सरपंचाचा अपघात झालाय की घात असा प्रश्न आता आमदार सुरेश धस यांनी विचारलेला आहे। संपूर्ण राज्यभर बीडची चर्चा सुरू आहे, तरी देखील अवैध राखेचे टिपर काही बंद झालेले नाहीत। याला परळीचे पोलीस जबाबदार आहेत असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे। अवैध राखेचे जे लूट परळीमध्ये चालू आहे त्याचा करिश्मा बघा। मला वाटतं सौंदाणा गावचे सरपंच दलित सरपंच आहे, त्या सरपंचाचा जागेवर खात्मा केला गेलाय आणि तो घातपात आहे का ॲक्सिडेंट आहे अजून त्याचा शोध लागायचा आहे। राखेचे टिप्पर बंद नाहीत, आजही राखेचे टिप्पर चालू आहे, अवैध वाहतूक चालू आहे आणि ह्याला परळीची पोलीस आणि परळीचे थर्मल पॉवरचे अधिकारी कर्मचारी याला जबाबदार आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपी विष्णू चाटेचा जो मोबाईल आहे तो अजूनही सापडलेला नाही। या हत्या प्रकरणात आतापर्यंत 5 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत आणि हे सगळे मोबाईल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत। मात्र विष्णू चाटेनं अद्याप सीआयडीला मोबाईल दिलेला नाहीये। फरार असताना नाशिकमध्ये मोबाईल फेकून दिला, मात्र तो कोणत्या ठिकाणी फेकला हे आठवत नसल्याचं विष्णू चाटे यानं सीआयडीला सांगितलेलं आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर बीडमधूनच आणखीन एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आलेला आहे। बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केलेली आहे। वाल्मिक कराडवर 15 गुन्हे दाखल आहेत। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 100 शस्त्र परवानाधारकांचे परवाने जिल्हाधिकाऱ्यांनी आता रद्द केलेले आहेत आणि यामध्ये वाल्मिक कराडचा देखील परवाना आहे। बीडमधल्या 100 जणांचे शस्त्र परवाने आज रद्द झालेले आहेत। वाल्मिक कराडचाही शस्त्र परवाना यामध्ये आता रद्द करण्यात आलेला आहे। खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड हा अटकेत आहे आणि आता त्याचा देखील शस्त्र परवाना रद्द करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री म्हणतात मी कोणालाही सोडणार नाही, मात्र त्यांनी मुख्य आकालाच मोकामधून बाहेर ठेवलं अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे। वाल्मिक कराडला मुक्का लावला नसल्यावरून संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधला आहे। या राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणजे मुख्यमंत्री यांचं वारंवार वक्तव्य येते कोणालाही सोडणार नाही, पण मुख्य आरोपीला त्यांनी सोडलंय आणि मुख्य आरोपीला सोडून सगळ्यांना त्यांनी मोक्का लावला। भारतीय जनता पक्षाची राज्य करण्याची ही पद्धत आहे। मुख्य आका आपल्या पक्षात कायम ठेवायचा आणि त्याच्या खालचे जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करायची। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार भडकले होते। कोण काय म्हणतं त्याच्याशी मला देणं घेणं नाही, या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं आश्वासन अजित पवारांनी दिलेलं आहे। त्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल। सरकारने काही कोणाला वेगळं काही ट्रीट करायचा नाही, सगळ्यांना कायदा सारखा। त्या संदर्भामध्ये कितीदा तेच सांगायचं, जे कोणी त्या एकंदरीत चौकशीमध्ये दोषी असेल त्या सगळ्यांवर कारवाई होईल। यानंतर बातमी नाशिकमधून। नाशिकच्या नांदगावचे आमदार सुहास कांदेच्या अंगरक्षकाचा भाईगिरी करतानाचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। कांदेंच्या अंगरक्षकानं हॉटेलमधील वेटरला रिव्हॉल्वर दाखवून धमकावलं।
विशाल झगडे असं या अंगरक्षकाचं नाव असून हॉटेलमध्ये वेटरला यानं रिव्हॉल्वर दाखवली. नाशिक रोड इथल्या हॉटेल रामकृष्णमध्ये हा प्रकार घडलेला आहे. विशाल झगडे हा हॉटेलमध्ये 2 साथीदारांसह जेवायला आला होता. त्यानं हॉटेलमधील वेटर सिरॉन शेख यांना बोलावलं आणि त्यावेळेस बोलताना संशयित झगडेनं वेटरला शिवीगाळ केली. त्यावरून वेटर बोलला असताना संशयित झगडेनं त्यांच्याकडील शासकीय रिव्हॉल्वर काढून वेटर शेख यांच्यावर रोखलं आणि शिवीगाळ करत त्याला धमकावलेलं आहे. हा सगळा प्रकार तिथे लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून शस्त्र दाखवून धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. तसंच रिव्हॉल्वर पोलिसांनी जमा केला आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना जास्त दिवस ठेवणं योग्य नाही असं खळबळजनक विधान मंत्री भरत गोगावलेंनी केलेलं आहे. बाहेरच्या देशात जसा ऑन द स्पॉट निकाल दिला जातो तसा कायदा आणावा लागेल अशी मागणी भरत गोगावले यांनी केली आहे. बाहेरच्या देशामध्ये ऑन द स्पॉट दोघांचा जय महाराष्ट्र केला जातो तसा एखादा कायदा आणावा काय हा आता आम्हाला विचार करावा लागेल. रोह्यामध्ये जो प्रकार झाला मी परवा 2 दिवसापूर्वी जाऊन भेट देऊन आलो ते निंदनीय प्रकार. अत्यंत 11 वर्षाच्या मुलीवरती त्या नराधमाने जो अत्याचार केलेला आहे त्याला माफी तर नाहीच आहे, परंतु त्यांना जास्त दिवस पण ठेवणं योग्य दिसत नाही असं आम्हाला वाटतं. तर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. दिशा सालियनचं प्रकरण जसं देवेंद्र फडणवीसांनी बाहेर काढलं तर आदित्य ठाकरेंना बर्फाच्या लादीवर झोपवून फटके देतील या भीतीमुळेच आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहेत अशी जळजळीत टीका रामदास कदम यांनी केली आहे. तुझा मुलगा ते पिल्लू काय त्याला म्हणतात नाही मी ऐकलं नाही. पेगमिन म्हणतात त्याला. देवा भाऊला एवढं फटके भेटून जातो त्या एका मुलीला आत्महत्या केली तुला पडून काय होतं नाव दिशा सामिया. आता याला भीती वाटायला लागली की आता देवा भाऊन हे प्रकरण काढलं की याला बर्फाच्या लादीवर झोपवतील आणि दे फटका. तर महापालिका निवडणुकीत ठाकरे गटानं स्वबळाचा नारा दिलेला आहे आणि त्यानंतर आता नारायण राणे यांनीही प्रतिक्रिया दिली. ठाकरेंची आता स्वबळाची ताकद राहिलेली नाही असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलंय. उद्धव ठाकरे पहिलं केव्हाही असे हात करायचा दोन्ही हात आता माझ्या जात नाही असे आता एवढे राहिलेत असे होते ना आता मुठभर राहिलेत. काय सोबळावर लढणार म्हणजे उद्या सोबळावर लढणार 1 आला काय 5 आले काय याच्या सोबळाची ताकद त्यांची नाही. शिवसेना बाळासाहेबांच्या वेळी वेगळी आणि आता साहेबांनी 46 वर्षात जे मिळवलं यांनी 2.5 वर्षात गमावलं. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिर्डीत साईंचरणी लीन झाले होते. अमित शहा महाधिवेशनासाठी शिर्डीत दाखल झालेले आहेत आणि शिर्डीत महाधिवेशन करण्याआधी त्यांनी साईबाबांच्या मंदिरामध्ये जाऊन साईबाबांचे आशीर्वाद घेतलेले आहेत. महाधिवेशनासाठी शिर्डीत अमित शहा आलेले आहेत आणि त्याआधी त्यांनी शिर्डीमध्ये साईबाबांच्या चरणी येऊन पूजा अर्चा केलेली आहे. साईबाबांचे आशीर्वाद घेतले आहेत. अमित शहा आज साईबाबांच्या चरणी उद्भवले अक्षर चरित्र हे दृष्टी ठेविता चरणावरी तेथून उमटती पदलहरी पवित्र चरित्र कुंभांतरी वरीचे वरी मी भरितो कासवीची आम्ही पिली केवळ दृष्टिक्षेपे पोसिली नाही तान्हेली भुकेली भागली सदैव ठेली संतृप्त असता एक दृष्टीचे सुख न लगे आम्हा अन्न उदक दृष्टीच हरी तहान भूक किती ते कौतुक वानावे आम्हा ही सकल दृष्टीचा विषय कृपा सिंधू साई राय दृश्य द्रष्टा दर्शन जाय पुसोनी ठाय त्रिपुटीचा तैसेच आम्हा त्वचा स्पर्श दोही ठाई साई प्रकाश. वळूया पुढील बातमीकडे. बाळासाहेबांच्या स्मारकावरून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. बाळासाहेबांचं स्मारक कुणाच्या मालकीचं नाही. बाळासाहेब लोकाभिमुख नेते होते त्यामुळे त्यांचं स्मारक ही लोकांची प्रॉपर्टी आहे असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर हल्ला चढवला आहे. स्मारक बाळासाहेबांचं कोण बांधतंय? आम्ही सरकार बांधतोय.
कुणाच्या मालकीचं ते स्मारक नाही, ही लोकांची प्रॉपर्टी आहे. बाळासाहेब हे लोकांच्यातले नेतृत्व आहेत, लोकाभिमुख नेते आहेत होते आणि म्हणून ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले ते तर लागू कोणाला होतं? 2019ला बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले? कोण काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलं? कोण स्वतःच्या स्वार्थासाठी मुख्यमंत्री पदासाठी आपल्या बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले? बातमी अकोल्यातल्या शेतकऱ्यांच्या जीवघेण्या प्रवासाची आहे. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यात वडेगावमध्ये शेतीसाठी शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालावा लागतोय आणि हा जीवघेणा प्रवास गेली 15 वर्ष सरास सुरू आहे. निर्गुणा नदी पात्रातला कोल्हापुरी बंधारा तुडुंब भरलाय, मात्र नदीच्या दुसऱ्या काठावर जाण्यासाठी शेतकऱ्यांना कसलीच सुविधा नाहीये. थर्माकोल शीट्स आणि बांबूपासून नाव तयार करून गावकऱ्यांनी मग हा देशी जुगाड केला खरा, मात्र हा जुगाड धोकादायक आहे. तरीही दुसरा पर्याय नसल्यामुळे दररोज 80 फूट रुंद आणि 15 फूट खोल नदीतून असा गावकरी जीवघेणा प्रवास करतायत. आमचे वाहन म्हणजे ट्रॅक्टर किंवा बैलगाडी हे पण जात नाही शेतीची मशागत करायला. त्याच्यामुळे आमचा हा प्रश्न गव्हर्नमेंटनं आणि आपलं साम टीव्ही माध्यमातून आम्हाला तुम्ही संधी दिली बोलायची, तर साम टीव्हीनं संधी दिल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आमचा प्रवास हा 15 वर्षापासून जीवघेणी प्रवास हा आमचा मार्गी लागला पाहिजे. आम्हाला पर्यायी पूल किंवा काही रस्ता दिला पाहिजे अशी आमची हात जोडून विनंती आहे प्रशासनाकडे. तर सर्वसामान्यांसाठी एक मोठी बातमी आहे, कारण नव्या वर्षात तुमच्या खिशावर मोठा भार पडणार आहे. कारण रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास हा महागणार असल्याचं दिसतंय. तसंच शहरांमध्ये धावणाऱ्या या बस सेवांचं तिकीट देखील महागण्याची शक्यता आहे. एसटीच्या दरात 15% भाडेवाढीचा प्रस्ताव सरकारला देण्यात आला. रिक्षा टॅक्सीचा देखभाल दुरुस्तीचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे रिक्षाच्या दरात 2 रुपये आणि टॅक्सीच्या दरात 4 रुपयांची वाढ करण्याची मागणी संघटनांनी केली आहे. तसं शहरी बस सेवेचं तिकीटही 1 ते 5 रुपयांनी महाग होणार असल्याची शक्यता आहे. रिक्षाचं भाडं जे आहे ते 2 रुपयांनी मागेल अशी शक्यता आहे. टॅक्सी 4 रुपये इतका टॅक्सीचा भाडंवाढ होऊ शकतं. तर एसटीचं 15% भाडेवाढीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे. तर शहरी बस सेवा ज्या आहेत त्या 1 ते 5 रुपयांनी भाडेवाढ करू शकतात. पुण्यामध्ये सुरू असलेली कामं नागरिकांच्या जीवावर उठली आहेत. पुणे मनपा हद्दीतल्या नरे गावात ड्रेनेजचं काम सुरू आहे. अनेक रस्ते बंद केल्यामुळे वाहतूक कोंडी तर होतेच आहे आणि तीच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दुचाकीस्वार मिळेल त्या रस्त्यानं दुचाकी काढताना दिसतात. असाच एक दुचाकीस्वार मिळेल त्या रस्त्यानं बाहेर पडत असताना तो थेट ड्रेनेजमध्ये गेला. अरुंद रस्त्यावरून दुचाकी काढत असताना त्याचा तोल गेला आणि दुचाकीसह तो खड्ड्यात कोसळला. यात तो किरकोळ जखमी झालेला आहे. परंतु या अपघाताची दृश्य जी आहेत, या घटनेची दृश्य जी आहेत ती या ठिकाणी कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. त्यावरून आपण बघू शकतो कशा पद्धतीनं ही जी ड्रेनेज आहेत आणि ही विकास कामं जी आहेत ती पुणेकरांच्या जीवावर उठलेली आहेत. थेट दुचाकीसह हा तरुण या खड्ड्यात जाऊन पडला. मेट्रोनं प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे, कारण आता मेट्रोनं तुम्ही जलद वेगानं घरी पोहोचू शकणार आहात. अंधेरी ते दहिसरमध्ये धावणाऱ्या मेट्रोचा वेग हा आता वाढणार आहे. सध्या या मार्गावरच्या मेट्रो ज्या आहेत त्या ताशी 60 किलोमीटर धावतायत आणि हाच वेग आता वाढून 80 किलोमीटर होणार आहे. नियमित सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यामुळे हे बदल होणार आहेत आणि या दोन्ही मार्गांवर मिळून दररोज 2.5 लाखाहून अधिक प्रवासी ये जा करत असतात. पुण्यामध्ये कॅब कंपन्यांचा अजब प्रकार समोर आलाय. जायचं ठिकाण एकच, मात्र भाडं वेगवेगळं आकारण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. एका प्रवाशानं याची तक्रार केली आणि सोशल मीडियावरही चर्चांना उधाण आलंय. विमानतळावरून या प्रवाशानं मुंढव्याला जाण्यासाठी आयफोनवरून कॅब बुक केली, तेव्हा 613 रुपये इतकं भाडं आकारण्यात आलं. मात्र त्याच प्रवाशाच्या बहिणीनं अँड्रॉइड फोनवरून कॅब बुक केली, तर तिला 540 रुपयांचं भाडं आकारण्यात आलं. मोबाईल ॲपद्वारे कॅब बुक केल्यावर वेगवेगळे दर आकारत असल्याबाबत आता सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाल्या आहेत. आयफोनवर बुकिंग केलं तर 613 रुपये इतकं भाडं आकारण्यात आलं होतं. अँड्रॉइड फोनवरून बुकिंग केलं तर 540 रुपये इतकं भाडं आकारण्यात आलं. त्यामुळे आता अँड्रॉइड आणि आयफोन या दोन्ही फोनमध्ये भाड्यांमध्ये देखील तफावत असल्याचं इथं प्रवाशांचं म्हणणं आहे.
मुंबई, पुणे आणि कोल्हापूरकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबई बंगळुरू बाह्यवळण मार्गावर जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर जड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश पोलीस उपायुक्त अमोल झेंडेंनी दिलेले आहेत। भूमकर भुयारी मार्ग ते नरेगाव कंट्रोल चौक दरम्यान जड वाहनांना बंदी घालण्यात आली। सकाळी 7 ते रात्री 11 आणि सायंकाळी 5 ते रात्री 9 या वेळेमध्ये जड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे। पुणे बंगळुरू हायवेवरील अपघात रोखण्यासाठी जड वाहनांसाठी हा नवा नियम बनवण्यात आलेला आहे। आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये। टोरेसच्या विविध शाखांमधून 9 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। तसंच बक्षीस स्वरूपामध्ये गाडी स्वीकारणाऱ्या 15 गुंतवणूकदारांची देखील ओळख पटवण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आलं आहे। टोरेस कंपनीनं दादरच्या शाखेसाठी 25 लाख रुपये महिना भाडं मोजलं होतं। त्यामुळे मालकानं केलेला भाडेकरार रकमेचा व्यवहार या तपशिलांची आता चौकशी सुरू झाली आहे। तसंच टोरेस कंपनीनं 15 गाड्या विकत घेतल्याचं आणि 5 गाड्या आरक्षित केल्याचे पुरावेही पोलिसांना सापडलेले आहेत। कल्याणमध्ये नशेसाठी बेकायदेशीरपणे कोडीन फॉस्फेट या सिरपचा वापर करण्यात आलेला आहे। या प्रकरणी कल्याण अंमली पदार्थ विरोधी पथकानं कारवाई करत 2 आरोपींना बेड्या ठोकल्या। 192 बेकायदेशीर कोडीन फॉस्फेट सिरपच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत। यवतमाळच्या उमरखेडमध्ये शिवसेनेच्या वतीनं लाडकी बहीण मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रत्येक सहभागी महिलांना साडी देण्यात आली आणि यावेळेस मॅरेथॉन स्पर्धेत शहरातील हजारो तरुणींनी सहभाग घेतला। अकोल्याच्या एका अंगणवाडीमध्ये कॅल्शियम विटामिनच्या गोळीतून चक्क स्टेपलर्सची पिन निघाली। गोळी अर्धीच सेवन करायची असल्यामुळे ती मध्ये तोडली असता त्यात पिन सापडली। पिंजरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार नोंदवण्यात आलेली आहे। लॉस एंजेलिसमध्ये लागलेली आग आता 22,000 एकर परिसरात पसरली आहे। आतापर्यंत या आगीमध्ये 16 लोकांचा मृत्यू झाला आहे। 12,000 पेक्षा जास्त इमारती आणि घरं नष्ट झालेली आहेत। सोलापुरात मुंबई चेन्नई एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली आणि या दगडफेकीमध्ये विकलांग डब्यामध्ये बसलेला एक प्रवासी किरकोळ जखमी झाला। या दगडफेकीत रेल्वेच्या काचाही फुटल्या आहेत। त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनस येथील इंटिग्रेटेड कोचिंग डेपोमध्ये 3 नवीन पिट लाईन तयार करण्याचं काम प्रगतीपथावर सुरू आहे आणि या पिट लाईन्स तयार झाल्यानंतर देशभरातील विविध ठिकाणांसाठी गाड्यांची संख्या वाढणार आहे। विशेष म्हणजे वांद्रे टर्मिनसहून वंदे भारत ट्रेन सुरू होण्याचीही शक्यता आहे। वंदे भारत एक्सप्रेस नंतर विना वातानुकूलित अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आलेली आहे। तिकीट दर कमी असल्यामुळे 4 अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे आणि या एक्सप्रेसलाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे। भंडारा रोड रेल्वे स्थानक परिसरामध्ये नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरूच आहे। रेल्वे फाटक बंद असल्यामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। अखेर कंटाळून फाटकाखालून वाकून नागरिक प्रवास करतायत। नागरिक ओव्हरब्रिजची मागणी करतायत, मात्र प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप इथल्या स्थानिकांनी केला आहे। सांगलीच्या मिरज शहरातील रुईकर पानंदर परिसरात ओढ्यावर पूल बांधण्यात आला। शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं। पूल नसल्यामुळे जीव मुठीत धरून विद्यार्थी शाळेत जायचे, मात्र आता पुलाला मंजुरी देऊन बांधकाम तत्काळ केल्यामुळे विद्यार्थ्यांनी शासनाचे आभार मानलेत। अटल सेतूजवळ नवा हायवे बांधण्यात येणार आहे आणि यामुळे अटल सेतूजवळून महाराष्ट्रातील मोठ्या महामार्गांना एकाच जागेवरून जोडण्यात येणार आहे। 3,700 कोटींचा हा प्रकल्प 30 महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचं टार्गेट NHAI न ठेवलेलं आहे। त्यामुळे अटल सेतू ते मुंबई गोवा महामार्गापर्यंतचा प्रवास 20 ते 30 मिनिटात पूर्ण होणार आहे। नागपूरमध्ये खासदार क्रीडा महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या संकल्पनेतून हा क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात येतोय। अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला। हा महोत्सव 2 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल याला शिवगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे। शनिवारी ठाण्यातील उपवन इथं संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये त्याचा सन्मान करण्यात आला।
टीम इंडियाची इंग्लंड विरुद्धच्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेसाठी म्हणून घोषणा झालेली आहे। स्टार खेळाडू मोहम्मद शमी याची संघामध्ये एंट्री झाली। दुखापतीमधून सावरल्यानंतर मोहम्मद शमी हा आता कमबॅक करतोय। वीकेंडच्या निमित्तानं कोकणात पर्यटकांनी गर्दी केलेली आहे। पर्यटकांचा सर्वाधिक कल हा तारकर्ली, देवबाग आणि दांडी किनाऱ्यावर पाहायला मिळतोय। सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी म्हणून सुद्धा पर्यटकांनी मोठी गर्दी केली। पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे कोकणातील आर्थिक उलाढाल वाढली आहे। दर 12 वर्षांनी होणारा महाकुंभ मेळा यंदा उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये होणार आहे। 13 जानेवारीला पौष पौर्णिमेपासून महाकुंभ मेळ्याला सुरुवात होईल। पाहूयात त्याच संदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या। उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील महाकुंभ मेळा ॲपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल या देखील सहभागी होणार आहेत। तब्बल 2 आठवडे लॉरेन पॉवेल या प्रयागराजमध्ये साधू महंतांच्या संगतीत राहणार आहेत। लॉरेन पॉवेल या 13 जानेवारी ते 29 जानेवारीपर्यंत कुंभमेळ्यामध्ये उपस्थित राहणार आहेत। लॉरेन पॉवेल या महाकुंभ मेळ्यात सहभागी होणार आहेत। लॉरेन पॉवेल या साधू महंतांच्या संगतीतच इथं राहतील अशी त्यांनी घोषणा केलेली आहे। उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराजमध्ये जो महाकुंभ मेळा होतोय त्या महाकुंभ मेळ्यात ॲपलच्या सहसंस्थापकाची पत्नी सहभागी होणार आहे। लॉरेन पॉवेल या महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी होणार आहेत। साधू महंतांच्या सोबत त्या याच कुंभमेळ्यात राहतील असं देखील आता त्यांनी जाहीर केलेलं आहे। तर 12 वर्षांनी होणाऱ्या महाकुंभ मेळ्याचं आकर्षण जे आहे ते यावेळेस आपण बघतोय, त्यामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून लॉरेन पॉवेल देखील आता भारतात येणार आहेत। आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या 36 जिल्हे 36 रिपोर्टरमध्ये। नाशिक रोडवर एका हॉटेलमध्ये आमदार सुहास कांदेंच्या अंगरक्षकानं रिव्हॉल्वर ताणून वेटरला धमकावल्याचा प्रकार समोर आलेला आहे। विशाल झगडे असे अंगरक्षकाचं नाव असून त्याच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला। रात्री 12 वाजता जेवणासाठी हॉटेलमध्ये आलेला असताना आरोपी झगडेचा वेटरसोबत क्षुल्लक वाद झाला होता। त्यावेळेस त्यानं ही रिव्हॉल्वर ताणली। गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झालेली आहे आणि त्यामुळे पहाटे काहीसा गारवा आणि दिवसभर उकाड्याचा सामना करावा लागतोय। मात्र रविवारपासून मुंबईतील तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। राज्यात थंडीचा जोर आता ओसरायला लागला। ढगाळ वातावरणामुळे राज्यात गारठा कमी झालेला आहे। तापमानात वाढ होत असल्यामुळे अनेक ठिकाणी पारा 10 अंशांच्या वर गेला आहे। उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता आहे। मुंबईच्या हवेची गुणवत्ता गेल्या काही दिवसांपासून ढासळत चालली। मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांच्या जीवनमानावर आणि आरोग्यावर परिणाम होताना दिसतोय। पालिकेकडून प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत, मात्र त्याचा फारसा फरक पडलेला दिसत नाहीये। पुण्याच्या नऱ्हे गावात महावितरणच्या तारांमधून शॉर्ट सर्किटमुळे गवताच्या 3 गंजी जळून खाक झालेल्या आहेत। जनावरांसाठी जमावून ठेवलेला चारा जळाल्यामुळे 35 ते 40 हजारांचं नुकसान झालंय। नुकसानग्रस्त शेतकऱ्याला योग्य ती भरपाई दिली जाईल असं आश्वासन महावितरण अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। हमीभावाप्रमाणे सोयाबीन खरेदी आता मोजक्या खरेदी केंद्रांवर सुरू आहे। जाचक अटी, ग्रेडरची मनमानी तर वखार महामंडळाच्या प्रतिनिधींकडून सोयाबीन नाकारलं जात असल्यामुळे खरेदी केंद्राची डोकेदुखी वाढली आहे। त्यामुळे सरकारची खरंच सोयाबीन खरेदी करण्याची मानसिकता आहे का असा सवाल आता उपस्थित झाला आहे। कांदा आता काढणीनंतर 3 महिने टिकणार आहे। पारंपरिक खरीप वाणाच्या तुलनेमध्ये या वाणाची टिकवण क्षमता जास्त आहे। राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास प्रतिष्ठान म्हणजेच NHRDFनं कांद्याचं हे नववाण विकसित केलेलं आहे।
संक्रांतीच्या निमित्तानं बाजारामध्ये विविध भाज्या विक्रीसाठी दाखल झालेल्या आहेत। भोगी असल्यामुळे त्यासाठी लागणाऱ्या भाज्यांची किरकोळ बाजारासह शहरातील अन्य भाजी मंडईमध्येही आवक वाढलेली आहे। मागणीमुळे भावातही काहीशी वाढ झाली आहे। प्रत्येक भाजी ही 15 ते 35 रुपये पाव किलोनं विकली जाते। मकर संक्रांत आणि शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्तानं पंढरपूर बाजारामध्ये दुर्मिळ आयुर्वेदिक महत्त्व असलेल्या 60 प्रकारच्या भाज्या दिसतायत। पौर्णिमेला शाकंभरी देवीला 60 भाज्यांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आजही जपली जाते। यावर्षीचा पहिला आंबा पुण्यातील मार्केट यार्ड येथे दाखल झालेला आहे। देवगडमधून हापूस मार्केट यार्ड इथं दाखल होत असतो, पण यंदा लिलावामध्ये 5 डझनच्या आंब्याच्या पेटीला तब्बल 31,000 रुपयांचा भाव मिळाला। देवगडच्या केसर आंब्याला देश विदेशातून सुद्धा चांगली मागणी असते। पुण्यामध्ये इम्प्रेस गार्डन इथं 24 जानेवारीपासून रंगीबिरंगी फुलांचं प्रदर्शन भरणार आहे। ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाच्या वतीनं दरवर्षी जानेवारीमध्ये इम्प्रेस गार्डनमध्ये पुष्प प्रदर्शन आयोजित केलं जातं। पालीच्या खंडोबा यात्रेचा आज मुख्य दिवस आहे। खंडोबा माळसाचा विवाह या सोहळा या यात्रेला सुरुवात झालेली आहे। पहाटेपासूनच नदीच्या वाळवंटात भाविक भक्तांकडून आपल्या घराच्या देवांची पूजा मांडून जागरण गोंधळ घातला जातो। भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद इथं लाभतो। रविवारी शिर्डीमध्ये साई दर्शनासाठी मोठी गर्दी झाली। आज शिर्डीत भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडत आहे आणि त्यामुळे राज्यभरातील हजारो पदाधिकारी शिर्डीत दाखल झाले। अधिवेशन स्थळी रवाना होण्यापूर्वी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी साई दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवात पारंपरिक जलयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। हत्ती घोड्यासह वाजत गाजत तुळजाभवानीच्या मंदिर गाभाऱ्यामध्ये जल अर्पण करण्यात आलं। यासाठी तुळजाई नगरातील हजारो महिला भगिनींनी पापनाशी तीर्थकुंडामधून पाणी आणलं। चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात सशस्त्र दरोडा पडलेला आहे। 7 दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर चौकीदाराला एका खोलीत बांधून ठेवलं आणि त्यानंतर मंदिरातील कॅमेऱ्यावर कापड टाकून दानपेटीतील लाखोंची रक्कम लांबवली। ही घटना शनिवारी मध्यरात्री 12:30 ते 1 वाजेच्या सुमारास घडली आहे। अवैध उत्खनन आणि वाळू वाहतुकीवर आळा घालण्यासाठी प्रशासन सरसावलेलं आहे। 11 चेकपोस्टवर कडक निगराणी करण्यात आलेली आहे। महसूल पोलिसांच्या संयुक्त पथकाची नियुक्ती असणार आहे। रेती तस्करी रोखण्यासाठी एकूण 7 संयुक्त पथकं तैनात आहेत। आरटी प्रवेश प्रक्रियेसाठी आता शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली। मात्र मुंबईतील शाळांचा फारसा प्रतिसाद नसल्याचं दिसून आलेलं आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत जागांची घट झाली असून 327 शाळांमधून फक्त 6000 जागांचीच नोंदणी झालेली आहे। वाशिम शहराच्या सिव्हिल लाईन परिसरात पोलीस वसाहतीच्या गेटसमोरून चोरट्यांनी ट्रॉलीसह ट्रॅक्टर लंपास केलेला आहे आणि त्यामुळे वाहन चोरीचं सत्र वाशिममध्ये काही थांबत नसल्याचं चित्र दिसतंय। सांगलीच्या पुणे बंगळुरू महामार्गावरील येडेनिपाणी फाटा इथं महामार्गावर भरधाव चारचाकीची रिक्षाला धडक बसली आणि या अपघातात रिक्षा कोसळून मायलेकी ठार झाल्या। दुसरीकडे रिक्षा चालक गंभीर जखमी झालेला आहे। पुण्यामध्ये मनपा हद्दीतल्या नरे गावात ड्रेनेजची कामं सुरू असल्यामुळे नागरिकांच्या जीवावर बेततायत। अनेक रस्ते बंद केल्यामुळे वाहतूक कोंडी होतीये। तीच टाळण्यासाठी म्हणून दुचाकीस्वार मिळेल त्या रस्त्यानं दुचाकी काढतायत। असाच एक दुचाकीस्वार मिळेल त्या रस्त्यानं बाहेर पडत असताना तो थेट ड्रेनेजमध्ये पडलाय। काम करायचं असेल तर चांगलं काम करा, नाहीतर काळ्या यादीत टाकीन, असं थेट इशारा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कंत्राटदारांना सुनावलेलं आहे। ब्रिटिशांच्या काळात झालेली कामं 100 वर्ष टिकली, तेव्हा कामं दर्जेदार झालीच पाहिजेत अशी तंबी अजित पवारांनी बारामतीमध्ये दिलेली आहे। यावेळेस कंत्राटदारांना अजितदादांनी थेट इशारा दिलेला आहे। माझं म्हणणं, ब्रिटिशांच्या काळात झालेली कामं 100 वर्ष टिकली
आणि तिच्या आईला आपली कामं 25 वर्ष टिकत नाहीत. कशाला कॉन्ट्रॅक्टर कामं घेतात? त्यांना कोण मागं लागले घ्या म्हणून काम करायचं तर चांगलं करा ना, नाहीतर अशांना काळ्या यादीतच टाकणार आहे. मी कुणाच्या पुढाऱ्याचं आहे का कुणाचं आहे काही बघणार नाही. कुणी पुढाऱ्यांनी इथं लुडबुड करू नये, ढवळाढवळ करू नये. अशा वेळेस अजित पवार आठवतो आणि नको तेव्हा काय काय आठवतं कुणाला मला माहिती नाही. जाऊ दे, आता त्या खोलात जायचं नाही मला. परळीतल्या अपघातात एका सरपंचाचा जागीच मृत्यू झालेला आहे. राखेची वाहतूक करणाऱ्या टिपरनं दुचाकीस्वाराला उडवलं आणि यामध्ये विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. परळी तालुक्यातल्या मिरवट फाट्यावर हा अपघात झालेला आहे, ज्यामध्ये सरपंचाचा जागीच मृत्यू झाला. पुण्यातील मगरपट्टा परिसरात एका युवकानं भर रस्त्यात पोलिसाला मारहाण केली. हा युवक एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करत होता. दरम्यान वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला हटकलं. यावेळेस राग अनावर झाल्यामुळे त्या तरुणानं थेट त्या पोलीस कर्मचाऱ्यावरच हल्ला केला. वाकड पोलिसांनी महागड्या कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या ठोकल्या. या टोळीकडून 3 महागड्या कार आणि त्यांच्या बनावट चाव्या असा 60 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. दरम्यान या चोरांवर चोरीचे 9 मोठे गुन्हे दाखल असल्याचंही आता उघडकीस आलंय. पुण्यामध्ये मकर संक्रांतीत पतंगबाजीसाठी छुप्या पद्धतीनं नायलॉन मांजाची विक्री सुरू आहे. पोलिसांनी 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले असून 36,820 रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला आहे. झाडांमध्ये अडकलेला नायलॉन मांजा घरटं बांधण्यासाठी पक्षी वापरतायत आणि यातून त्यांना जीवघेण्या दुखापती होत आहेत आणि काही प्रकरणांमध्ये मृत्यू देखील होतात. त्यामुळे आता नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आलेली आहे. तर वंदे भारत एक्सप्रेस नंतर विना वातानुकूलित अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली असून प्रवाशांचा या एक्सप्रेसलाही चांगला प्रतिसाद मिळतोय. वंदे भारतपेक्षा तिकीट दर कमी असल्यामुळे आता पुण्यातून उत्तर भारतामधील शहरांसाठी 4 अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे. या एक्सप्रेस सुरू झाल्या तर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुण्यातून उत्तर भारतामधील शहरांसाठी या गाड्या सुरू होणार आहेत. वंदे भारत नंतर आता विना वातानुकूलित अमृत भारत एक्सप्रेसला प्रवाशांनी पसंती दिलेली आहे. तर यानंतर एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते आहे. 100 पेक्षा अधिक महिला आणि पुरुषांना अमरावतीच्या नांदगाव पेठ MIDCत विषबाधा झाल्याची घटना समोर आलेली आहे. गोल्डन फायबर कंपनीमधील महिलांनाही विषबाधा झाली आहे. कंपनीमधील पाण्यातून विषबाधा झाल्याची माहिती समोर येते आहे. 100 पेक्षा अधिक महिला आणि पुरुषांनाही विषबाधा झालेली आहे आणि या महिला आणि पुरुषांची प्रकृती इथं खालावल्याचं दिसतंय. अमरावतीच्या नांदगाव पेठ येथील MIDC मधली ही घटना आहे. 100 पेक्षा अधिक महिला आणि पुरुषांना सध्या विषबाधा झालेली आहे. यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी अमरावतीमधून नांदगाव पेठ MIDCतली ही घटना आहे. गोल्डन फायबर या कंपनीमधील महिलांना ही विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. गोल्डन फायबर कंपनीमध्ये पाण्यामधून ही विषबाधा झाल्याची माहिती समोर येते. या महिलांना उलट्यांचा त्रास देखील मोठ्या प्रमाणात होऊ लागलेला आहे. त्यामुळे आता या महिलांवर तातडीनं उपचार करण्याची मागणी होऊ लागलेली आहे. गोल्डन फायबर कंपनीमध्ये महिलांना विषबाधा झालेली आहे. 100 जणांना इथं विषबाधा झाल्याची एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. अमरावतीमध्ये नांदगाव पेठ MIDCत असणाऱ्या या गोल्डन फायबर कंपनीमधली ही घटना आहे. या कंपनीमधील पाण्यामधून या महिलांना विषबाधा झाली आहे. यावेळेस आमच्या सोबत आमचे प्रतिनिधी अमर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. अमर, काय अधिकची माहिती? 100 जणांना विषबाधा झाल्याचं दिसतंय. तर बघितलं अमरावतीची जी सर्वात मोठी नांदगाव पेठची जी MIDC आहे त्या MIDC मधील गोल्डन फायबर ही या कंपनीमध्ये सकाळी जे आहे महिला आणि पुरुष आपल्या कामावर गेले होते. मात्र सकाळी 9 वाजता त्यांना मळमळ झाली आणि अनेकांना पोटदुखी झाली. त्यानंतर मात्र जे लोक त्या ठिकाणी पाणी पिले त्या लोकांनाच ही मळमळ झाल्याचं समोर आलेलं आहे. एकंदरीत बघितलं तर 100 पेक्षा जास्त लोकांना ही विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र त्यापेक्षाही जास्त जे त्या ठिकाणी असलेले कामगार आहेत त्यांना लागण झाल्याची माहिती मिळत आहे. साधारणतः 1000 पेक्षा जास्त त्या कंपनीमध्ये जे कामगार आहेत ते
कामगार काम करत होते. मात्र आता अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आता मनसेचे जे जिल्हा प्रमुख आहे पप्पू पाटील यांनी सर्वांना जे आहे त्या ठिकाणाहून या ठिकाणी आणलेलं आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मात्र जी ही विषबाधा आहे नेमकी कशाने झाली ही अजून पण कळलेली नाही. अगदी नक्कीच. आणि या संदर्भातले सगळे अपडेट आम्ही अमर आपल्याकडून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर 100 जणांना आता रुग्णालयात दाखल करण्यासाठी म्हणून देण्यात आलेलं आहे. अमरावतीमध्ये नांदगाव पेठ MIDC या कंपनीमध्ये आल्यानंतर ज्या लोकांनी पाणी या कंपनीमधलं प्यायलं त्यांनाच ही विषबाधा झाल्याचं इथं पाहायला मिळालंय. तर आज शिर्डीमध्ये भाजपचं राज्यस्तरीय महाधिवेशन सुरू आहे आणि यासाठी अमित शहा सध्या आलेले आहेत आणि त्यांचं इथं स्वागत करण्यात येत आहे. भाजपच्या वतीनं हे महाधिवेशन आज होत आहे. या महाधिवेशनात अमित शहा स्वतः मार्गदर्शन करणार आहेत. स्वागत करूया. एक भला मोठा हार या ठिकाणी अमित शहांना घालण्यात आलेला वतीने हे स्वागत होत आहे. भारतीय जनता पार्टीचा शिर्डीमध्ये भाजपचं जे महाधिवेशन होत आहे त्या महाधिवेशनात अमित शहा स्वतः मार्गदर्शन करणार आहेत. भारत माता की. आणि यानंतर मी आपले कार्याध्यक्ष असणारे आणि संघटन पर्वाची ज्यांच्याकडे प्रभारी म्हणून जबाबदारी आहे अशा माननीय रवींद्रजी चव्हाण यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. तर या महाधिवेशनातल्या प्रत्येक बातमीवर आपली नजर राहणार आहे. तुर्तास पाहूया तर 36 जिल्हे 36 रिपोर्टर. नाशिकच्या चांदवड शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला आहे. इथं कुत्रे अनेक वेळेस नागरिकांच्या अंगावर धावून जात आहेत. त्यामुळे स्थानिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे आणि या कुत्र्यांचं निर्विजीकरण करून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता सामाजिक कार्यकर्त्यांसोबत स्थानिकांनी केली आहे. पुण्याच्या इंदापुरात जिजाऊ जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येतोय. जन्मोत्सव सोहळ्याचं हे 10वं वर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार कान्होजी जिथे जे त्यांच्या तलवारीची आय कॉलेजच्या प्रांगणामध्ये पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील या पालखीचे भोई झाले होते. जेजुरी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पालेभाज्या आणि फळभाज्यांची आरास करण्यात आली. शाकंभरी उत्सवाच्या काळात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या आणि शेंगवर्गीय भाज्यांची पूजा केली जाते आणि त्याचा प्रसाद भाविकांमध्ये वाटला जातो आणि यासाठी साधारणतः 300 किलो पालेभाज्या, फळभाज्या वापरण्यात आलेल्या आहेत. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील अंबासन ते मोराणे नजीक रस्त्याला मोसम नदीच्या पुरामुळे मोठं भगदाड पडलेलं आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. तर खचलेल्या रस्त्यामुळे अपघाताचा धोका वाढलेला आहे. तक्रार करूनही बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. तलवारीचा धाक दाखवून कळपातील मेंढ्या चोरी केल्याचा प्रकार धुळ्याच्या शिंदखेड्यात घडलाय. 15 दिवसात दुसऱ्यांदा 20 ते 22 मेंढ्या चोरण्यात आल्या आणि त्यामुळे मेंढपाळांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. या चोरट्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर एक महत्त्वाची बातमी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बनावट सहीचा वापर करून स्वतःला त्यांचा विशेष कार्यकारी अधिकारी असल्याचं सांगण्याचा एका ठकाला आता मलबार हिल पोलिसांनी अटक केलेली आहे. प्रवीण साठे असं या ठकाचं नाव आहे. अजित पवारांच्या बनावट लेटरहेडचाही तो वापर करत होता. प्रवीण साठेनं अनेकांची फसवणूक केल्याचाही आरोप आहे. प्रवीण साठे हा मूळचा साताऱ्याचा असून पुण्यातील अतुल चितोळे यांच्या तक्रारीवरून साठेला अटक झालेली आहे. देवगिरी बंगल्यावर अधिकारी असल्याचा दावा हा प्रवीण साठे नावाचा व्यक्ती करायचा आणि बनावट सहीचा वापर करून त्यानं अनेक लेटरहेड बनवले होते असं देखील आता कळत आहे. आणि याच ठकाला आता पोलिसांनी मलबार हिल पोलिसांनी कारवाई करत अटक केली आहे. टोरेस घोटाळ्यामध्ये आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली. टोरेसची जनरल मॅनेजर तानिया कासातोव्हाला याआधी सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. नोव्हेंबरमध्ये तानिया कासातोव्हाला 69 लाख रुपयांच्या बेहिशेबी रोकडसह ताब्यात घेण्यात आलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या वेळी ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळेस तिनं परदेशी नागरिक असल्याचा दावा केला होता. तसंच तिला कोणतीही कागदपत्र सादर करता आली नव्हती. मात्र फक्त डायरीत नोंद करून तिला सोडून देण्यात आलं होतं. 2008 मध्येही 77 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तानियाला अटक झाली होती. तानिया कासातोवा या महिलेला
आपण बघतोय नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आचारसंहितेच्या काळात 69 लाख रुपयांची बेहिशेबी रोकड घेऊन ती प्रवास करत असताना तिला ताब्यात घेण्यात आलं होतं, परंतु परदेशी नागरिक असल्यामुळे तिची फक्त डायरीमध्ये नोंद करण्यात आली होती आणि याच तानियाला याआधी देखील 2008 मध्ये 77 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक झाली होती. हीच टोरेसची मॅनेजर जी होती, तिची गुन्हेगारी पार्श्वभूमी आता पाहायला मिळते. फळांचा राजा अशी ओळख असलेला यंदाच्या सीझनमधील पहिला आंबा हा पुण्यातील मार्केट यार्ड इथं दाखल झाला. देवगड इथून हापूस मार्केट यार्ड इथं दाखल होत असतो, पण यंदा लिलावामध्ये 5 डझनच्या आंब्याच्या पेटीला तब्बल 31,000 रुपयांचा भाव मिळाला. देवगडच्या केसर आंब्याला देश विदेशातून सुद्धा चांगली मागणी आहे. मिसाळ यांनी आज खऱ्या अर्थाने आपल्या पुण्याच्या येणाऱ्या NRB या भोसले परिवारांच्या मार्केट गाळ्यावर आलेल्या आंब्याचं त्यांनी त्यांच्या हस्ते पूजा केली आहे आणि त्यांनी त्याचं उद्घाटन करून त्यांनी त्याचा निलाव केलेला आहे. तर नंदुरबारमध्ये मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडलेले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरचीची मोठ्या प्रमाणावर आवक वाढल्यानं मिरचीच्या दरात मोठी घसरण झालेली आहे आणि आता ओल्या लाल मिरचीला 2 ते 3,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय. हे दर काही दिवसांपूर्वी 2 ते 5,000 रुपये प्रति क्विंटल इतके होते. तर एक महत्त्वाची बातमी, पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलला जाणार आहे. विशाल जायंट रेडिओ टेलिस्कोप GMRT क्षेत्राला बाधा निर्माण करत असल्यामुळे रेल्वे मंत्रालयानं हा प्रस्तावित मार्ग रद्द केला आहे. आता पुण्यापासून नव्या मार्गाचा विचार केला जाणार आहे. GMRTचे स्थलांतर करणं शक्य नसल्यानं रेल्वे मंत्रालयानं हा मार्ग रद्द केला आहे. आता नव्या मार्गाचा विचार केला जाणार आहे. कसं आहे GMRT पाहूयात. GMRT म्हणजे जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप. 5,63,001 चौरस फूट जागेमध्ये कार्यरत आहे. या ठिकाणी 45 मीटर आकाराचे 30 टेलिस्कोप आहेत. यात केवळ भारतच नव्हे तर 23 देशांचा सहभाग आहे. त्यामुळे आता GMRTला बाधा होत असल्यामुळे रेल्वे मार्गात बदल करण्यात आलेला आहे. पुणे नाशिक रेल्वेचा मार्ग आता बदलण्यात येणार आहे. जायंट रेडिओ टेलिस्कोपला बाधा येऊ शकते आणि याच शक्यतेमुळे हा रेल्वेचा मार्ग बदलण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे आता GMRTला बाधा येणारा रेल्वे मार्ग जो होता पुणे नाशिक तो आता बदलण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे आता नवा मार्ग कसा असेल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. रेल्वेमुळे जायंट रेडिओ टेलिस्कोपला बाधा येऊ शकते, ज्यामध्ये 23 देशांचा सहभाग आहे. त्यामुळेच हा रेल्वे मार्ग बदल झालेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ड्रायव्हिंगच्या मोडमध्ये ते दिसलेले होते. एकनाथ शिंदेंच्या हस्ते आज ठाण्यात ऑटोफेस्ट 2025चं उद्घाटन करण्यात आलं. एकनाथ शिंदेंनी आज विंटेज कार चालवली. त्यानंतर मग स्पोर्ट्स बाईक चालवण्याचाही आनंद एकनाथ शिंदेंनी लुटला आहे. एकेकाळी रिक्षा चालक असलेल्या एकनाथ शिंदेंना मग हायटेक रिक्षा चालवण्याचाही मोह आवरला नाही. एकंदरीतच ठाण्यात आज एकनाथ शिंदे संडे मूडमध्ये दिसले. एकनाथ शिंदे जेव्हा बाईक चालवतात त्यावेळेस ठाण्यामध्ये आपण बघतोय ऑटो फेस्टमध्ये यावेळेस एकनाथ शिंदेंनी रिक्षा चालवण्याचाही मोह त्यांना काही आवरता आला नाही आणि त्यांनी रिक्षा देखील चालवली आहे. गौतम सिंघानिया यांच्यासोबत त्यांनी स्पोर्ट्स बाईक चालवण्याचाही या ठिकाणी मनमुराद आनंद लुटला आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातल्या ऑटो फेस्टमध्ये सहभागी झाले होते. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या न्यूज पॉइंट 20 मध्ये. इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी तुटली असं मी म्हणालो नाही असं म्हणत संजय राऊतांनी काँग्रेसला सुनावलेलं आहे. काँग्रेसच्या नेत्यांना नीट ऐकण्याची सवय करून घ्यायला हवी असा सल्लाही संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला. बाळासाहेबांच्या स्मारकावरून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. बाळासाहेबांचं स्मारक कोणाच्या मालकीचं नाही. बाळासाहेब लोकाभूमीकून नेते होते, त्यामुळे त्यांचं स्मारक ही लोकांची प्रॉपर्टी आहे असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर हल्ला चढवला.
शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. दिशा सालियनचं प्रकरण जर देवेंद्र फडणवीसांनी बाहेर काढलं तर आदित्य ठाकरेंना बर्फाच्या लादीवर झोपवून फटके देतील. या भीतीमुळेच आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांची भेटी घेत आहेत, अशी जळजळीत टीका रामदास कदमांनी केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला आणि यावेळेस माजी आमदार राम सातपुते हे उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये तालुक्यात 71,000 सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प करण्यात आला. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत श्रीमंत शहर असणारं लॉस एंजेलिस सध्या आगीच्या विळख्यात सापडलेलं आहे. यात अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींचे बंगले जळून खाक झाले. पाहूयात या एका स्पेशल रिपोर्टमध्ये. अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये अग्नितांडव. श्रीमंत लॉस एंजेलिस आगीमुळे बेचिराग. हॉलिवूडला आग, अभिनेत्यांचे बंगले खाक. हा कुठल्या युद्धाचा प्रसंग नाही, तर ही दृश्य आहेत महासत्ता असलेल्या अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिस शहरातली. अमेरिकेच्या लॉस एंजेलिस मधील जंगलाला लागलेल्या आगीचा भडका उडाला आणि त्याचं अक्षरशः वणव्यात रूपांतर झालं. या वणव्यानं लॉस एंजेलिस शहराला कवेत घेत बेचिराग केलंय. तर या आगीचा सर्वाधिक फटका हॉलिवूडला बसलाय. अनेक अभिनेत्यांची घरं जळून खाक झाली आहेत. प्रियंका चोप्रानं व्हिडिओ शेअर करत आगीचं भीषण रूप दाखवलंय. तर या आगीची शाहरुख खानच्या घरालाही झळ बसली आहे. दुसरीकडे आपलं घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानं नोरा फतेहनं दुःख व्यक्त केलंय. I'm in LA and the wildfires are crazy. I've never seen anything like this. This is insane. We just got an evacuation order like 5 minutes ago. So I quickly packed all my stuff and I'm evacuating out of here. I never experienced this before. So I'm going to keep you guys updated. Hopefully I can get out in time. And yeah, man, I really hope people are safe. गेल्या 5 दिवसांपासून अमेरिकेत 6 ठिकाणी वणवा पेटलाय. त्यात कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिसचा हॉलिवूड हिल्स हा अतिश्रीमंत भाग आगीच्या कचाट्यात सापडलाय. आतापर्यंत तब्बल 21,000 एकर भाग जळून खाक झालाय. तर 11 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे लॉस एंजेलिसमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. तर लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. ही आग सांता मोनिका पर्वतरांगेतील माउंट ली इथल्या हॉलिवूड साइनच्या दिशेनं भडकत चालली आहे. खरं तर अमेरिकेत वणवा लागण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही मोठे वणवे लागलेत. मात्र महासत्तेचा दावा करणाऱ्या अमेरिकेला जीडीपीत 5वा क्रमांक असलेल्या कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिस मधील अग्नितांडव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात अपयश आलंय. त्यामुळे आता ही आग कधी आटोक्यात येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. तर बातमीपत्रामध्ये आणखीनही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर.
मुंबई पुणे आणि कोल्हापूरकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबई बंगळुरू बाह्यवळण मार्गावर जड वाहनांना बंदी घालण्यात आली। वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर जड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश पोलीस उपायुक्त अमोल झेंडेंनी दिलेले आहेत। भूमकर भुयारी मार्ग ते नरेगाव कंट्रोल चौक दरम्यान जड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे। सकाळी 7 ते 11 आणि सायंकाळी 5 ते रात्री 9 या वेळेमध्ये जड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे। मुंबई बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांना वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। बाह्यवळण मार्गावरील परिसराचा उपाणे महापालिकेत समावेश झालेला आहे। या भागात शैक्षणिक संस्था, खासगी कंपन्याही आहेत। विद्यार्थी वाहतूक करणारी वाहनं या परिसरातून जातात। अनेक इमारती, वाढती लोकसंख्या विचारात घेऊन हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। इथे घेतोय आणखीन एक छोटासा ब्रेक। तर एक महत्त्वाची बातमी, टोरेसच्या विविध शाखांमधून 9 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। तसंच बक्षीस स्वरूपामध्ये गाडी स्वीकारणाऱ्या 15 गुंतवणूकदारांचीही ओळख पटवण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आलंय। टोरेस कंपनीनं दादरच्या शाखेसाठी 25 लाख रुपये महिना भाडं मोजलं होतं। त्यामुळे मालकानं केलेला भाडे करार, रकमेचा व्यवहार या तपशिलांची आता चौकशी सुरू झाली आहे। तसंच टोरेस कंपनीनं 15 गाड्या विकत घेतल्याचं आणि 5 गाड्या आरक्षित केल्याचे पुरावेही पोलिसांना सापडलेले आहेत।